नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले माजी महापौर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. हा प्रवेश मुंबईत होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा प्रवेश आजच होणार असून ते मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. राज्यसभा भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील क्रमांक 3 मधून ते इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कृष्णराज महाडिक हे युट्यूबर असून सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे नेते दिनकर पाटलांनी पुन्हा घरवापसी केली आहे. दिनकर पाटलांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. मात्र नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाचा जोरदार विरोध केलाय. यावेळी महाजन यांच्या समोर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले. जाणीवपूर्वक भाजप उत्तर भारतीय मराठी वाद असा निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपाला उत्तर भारतीयांची मतं मिळवायची असल्यानं हा मुद्दा उभा केला जात असल्याचं देशपांडे म्हणाले. सांगली महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात आल्या. सांगलीतल्या आमराई क्लब मध्ये जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळालाय. भाजपाच्या वतीनं भंडारा शहरात स्वच्छता अभियान राबवून सुशासन दिवसाची सुरुवात करण्यात आली आहे. या स्वच्छता अभियानात भंडारा नगरपालिकेच्या शिंदे शिवसेनेचे नगरसेवक वगळता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सहभागी झालेत. या स्वच्छता अभियानात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह मोठ्या प्रमाणात भंडाराकरही सहभागी झाले होते. इंदापूर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नरसिंगपुरात नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात आलंय. परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी हे पोलीस स्टेशन सुरू करण्यात आलं असून स्टेशनच्या कार्यक्षेत्रात तब्बल 30 गावांचा समावेश असणार आहे. पोलीस स्टेशनला 12 पोलीस कर्मचारी कार्यरत असतील. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली 21 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी धनगर समाजाचे जालना इथं मोठं आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता हे पिवळं वादळ मुंबईकडे धडकणार आहे. बीडमध्ये नगरसेवकाच्या घरासमोर कोयता फिरवत दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बीडच्या नामदेव नगर येथून आरती बनसोडे या नगरसेवक पदी निवडून आल्यात. त्यांचे दीर अजिंक्य बनसोडे यांनी तुझी भाऊजाई नगरसेवक पदी निवडून आली आहे असं म्हणत एकाने हातात कोयता घेऊन दहशत निर्माण केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या कथित अत्याचारांविरोधात आज अमरावती हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हिंदूंवर वारंवार अत्याचार होत असल्याचाही आरोप करण्यात आलाय. बांगलादेशात हिंदू व्यक्तीच्या हत्येच्या घटनेचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आलाय. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.